गुंजवणीचे पुन्हा गाजर. पवार, जाधवराव, शिवतारेनंतर अजित पवार यांनीही पुरंदरकरांना दिले आश्वासन. पुरंदर म्हटलं की दुष्काळ. दुष्काळ हा नेहमीच पुरंदरकरांच्या पाचवीला पुजलेला आहे. पुरंदरचा दुष्काळच किंवा पुरंदरकरांना हवे असलेल्या पाण्याचं नेहमीच राजकारण करण्यात आले. या राजकारणाच्या माध्यमातून पुरंदरवर राज्यसत्ता निर्माण करण्याचे काम करण्यात आले आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुरंदरच्या जनतेला गुंजवणीच्या पाण्याचे गाजर दाखवले आहे आणि तेही जरतरच्या भाषेवर. दरम्यान शरद पवार यांनी 2 वेळा गुंजवणीच्या धरणावर नारळ फोडला, पण गुंजवणीचं धरण पूर्ण झाले नाही. आता पुन्हा त्यांच्याच पुतण्याने त्यांच्याच विरोधात दंड थोपटत पुरंदरच्या जनतेला पुन्हा एकदा गुंजवणीचे गाजर दाखवले आहे. पुरंदर तालुक्यातील सततच्या दुष्काळावर मात करत पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे. अनेक वर्ष या जनतेस वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून तुम्हाला पाणी दिले जाईल असे म्हटले गेले. मात्र यावर विश्वास न ठेवता पुरंदरच्या जनतेने कमी पाण्यावर फळबागांची लागवड करून फलोत्पादनात मोठी प्रगती केली आहे. मात्र तरी देखील पुरंदर तालुक्यात पाण्याची कमतरता आहेच आणि हीच गोष्ट राजकीय पुढाऱ्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. अनेक वर्ष पुरंदरच्या लोकांना गुंजवणीचे पाणी देतो असे म्हणून शरद पवारांपासून दादा जाधवराव, विजय शिवतारे, संजय जगताप व आताचे अजित पवार यांनी राजकारण सुरू केले आहे. दादा जाधवराव यांनी देखील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पाणी देतो आणि पुरंदर सुजलाम सुफलाम करतो असे आश्वासन दिले होते. मात्र ते करत असताना त्यांनी गावोगावी बंधारे बांधून गावातले पाणी गावातच जिरवले आणि पाटचे पाणी देतानाही आले तरी जमिनीत मुरवलेले पाणी त्यांनी जनतेला दिले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा अजित पवार यांनी पुरंदरकरांना गुंजवणीचे गाजर दाखवले आहे. शुक्रवारी सासवड येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये अजित पवार यांनी पुरंदरकरांना तुम्ही माझ्या पसंतीचा खासदार निवडून द्या, मी पुन्हा बजेटमध्ये गुंजवणीसाठी निधी उपलब्ध करून देतो असे म्हणत पुरंदरकरांपुढे गुंजवणीच्या पाण्याचे गाजर ठेवले आहे. तर हा निधी देताना सुद्धा अजित पवार यांनी जर तरची भाषा केलेली आहे. जर अजित पवारांच्या विचारांचा खासदार निवडून दिला तरच पुरंदरकरांना गुंजवणीसाठी निधी मिळणार आहे. म्हणजेच अजित पवारांचा उमेदवार विजयी झाला नाही तर पुरंदरकरांना गुंजवणीसाठी निधी मिळणार नाही हे निश्चित म्हणावे लागेल. महत्त्वाचा मुद्दा, शिवतारेंची ही डाळ शिजली होती. मुंबईहून पुन्हा पुरंदरकडे आलेल्या विजय शिवतारे यांनी आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. विजय शिवतारे यांनी देखील गुंजवणीच्या पाण्याचं गाजर पुरंदरकरांना दाखवले. मोठी राजकीय पोकळी असल्यामुळे आणि पुरंदरला पाण्याची खूपच गरज असल्याने शिवतारे यांची डाळ तिथे शिजली. यावर 2 पंचवार्षिक शिवतारे यांनी गुंजवणीच्या पाण्याच्या गाजरावर काढल्या. अगदीच एका सहीवर आलेला गुंजवणीचा प्रकल्प नंतर शिवतारे 5 वर्ष राज्यमंत्री राहिले तरी पण पाणी आले नाही. नंतर लोकांनीच त्यांना घरी बसवले. शरद पवार यांनीही 2दा. बारामती लोकसभा मतदारसंघाचे माजी आमदार शरद पवार यांनी गुंजवणीच्या धरणावर 2 वेळा नारळ फोडून 2 पंचवार्षिकला गुंजवणीच्या पाण्याचे राजकारण केले. अगदी राख येथे बोलताना तर गुंजवणी पाणी आले नाही तर मी पुढच्या वेळेला निवडणुकीला उभे राहणार नाही असे म्हटले. पवारांनी गुंजवणी पाणी दिलं नाही पण दिलेला शब्द पाळला. पुढच्या निवडणुकीत ते माढ्यातून उभे राहिले आणि मुलीला बारामतीतून उभे केले. महत्त्वाचा मुद्दा, धाकल्या पवारांच्या मागे पडणार. 40 वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर आता गुंजवणीच्या प्रकल्पासाठी पुरंदरकरांना अजित पवारांच्या विचारांचा खासदार निवडून द्यावा लागणार आहे. मात्र हेच अजित पवार 2019मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आले होते तेव्हा संजय जगताप यांचा प्रचार करताना माझ्या विचाराचा आमदार द्या, पुरंदरचा विकास बारामतीसारखा करतो असे ते म्हटले. मात्र यानंतर हे अजित पवार 4 वर्षात पुरंदरकडे फिरकलेच नाहीत आणि पुरंदरच्या वाटेला बारामतीच्या तुलनेत किंचितचा निधी मिळाला नाही. निधी देताना सुद्धा पुरंदरकरांना अजित पवारांच्या समोर हात पसरण्याची वेळ येते आणि आता तेच अजित पवार पुरंदरकरांना पुन्हा एकदा गुंजवणीचं गाजर पुढे करून खासदारकीची मते मागत आहेत. 40 वर्ष सतत फसवणूक केलेली पुरंदरची जनता आता या गाजरासाठी धाकल्या पवारांच्या मागे पळते की काय
तुझे गाजरही नको आणि पाणीही नको असे म्हणते की काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मनःपूर्वक धन्यवाद.